आणि आता काही वेळातच ही अंत्ययात्रा सुरू होईल। कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते, सर्वपक्षीय नेते सध्या बारामतीत दाखल झाल्याचं आपण पाहतोय। थोड्याच वेळात अंत्ययात्रेला सुरुवात होणार आहे। पवार कुटुंबीय या ठिकाणी सगळे आता उपस्थित आहेत। दादांना अखेरचा निरोप देण्यासाठी जनसागर लोटल्याचे या ठिकाणी पाहायला मिळते। विद्याप्रतिष्ठानमध्ये अंत्यविधीची सगळी तयारी करण्यात आली। पवार कुटुंबानं हा नियतीनं क्रूर घाला घातल्याचं सध्या आपण पाहतोय। राष्ट्रवादीचे सगळे नेते या ठिकाणी आता दाखल झालेले आहेत। आज कार्यकर्त्यांच्या मनामध्ये सुद्धा पोरकेपणाची भावना आहे, कारण ज्या हक्कानं ते अजितदादांना भेटू शकत होते, आता तो हक्काचा माणूसच आपल्यातून निघून गेल्यामुळे कार्यकर्ते सुद्धा पोरके झालेत। पोरकेपणाची एक भावना त्यांच्या मनामध्ये सध्या आहे। पण पाहतोय की हे आता अजित पवार यांचं पार्थिव अंत्ययात्रेसाठी घेऊन गेले जाते। भाई तयार रहा। दादांच्या आठवणीनं नेते, कार्यकर्ते सगळेच जण व्याकुळ झाल्याचं पाहायला मिळतंय। सुप्रिया सुळे, अजित पवार यांच्या बहीण सुप्रिया सुळे सुद्धा या सगळ्या परिस्थितीचा सध्या आढावा घेत आहेत। अंत्यविधीची नेमकी तयारी झाली आहे का, अंत्ययात्रा कुठून निघणार, कशी तयारी, या सगळ्याचं त्या नियोजन करतायत। कुटुंबाच्या पाठीशी त्या खमकेपणानं उभ्या असल्याचं पाहायला मिळतंय। काही वेळातच शासकीय इतमामात अजित पवार यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील। विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावर हे अंत्यसंस्कार होणार आहेत, अंत्यविधी पार पडणार आहे। अजित पवार यांच्या काटेवाडीतल्या निवासस्थानी सुद्धा गर्दी झाली आहे। बारामतीत सुद्धा प्रचंड जनसमुदाय लुटल्याचं सध्या पाहायला मिळतंय। अनेक दशकं महाराष्ट्रातलं राजकारण ज्यांनी केलं, सत्ताकारणाचे एक अविभाज्य घटक असलेले अजित पवार काल अचानकपणे आपल्यातून निघून गेले आणि राज्याला जबर असा एक धक्काच बसला। दादांना अखेरचा निरोप देण्यासाठी जनसागर लोटल्याचं पाहायला मिळतंय। सध्या शासकीय मानवंदना दिली जाईल आणि त्यानंतर अंत्ययात्रेला सुरुवात होईल। विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावर अंत्यविधी पार पडणार आहे। सुप्रिया सुळे नेमकं कशा पद्धतीने नियोजन झाले या सगळ्याचा त्या आढावा घेत आहेत। कालपासून परिवाराच्या पाठीमागे त्या उभ्या आहेत। कार्यकर्त्यांसोबत सुद्धा कार्यकर्त्यांना समजावणं अशा पद्धतीनं धीरोदात्तपणे आपली सगळी भूमिका त्या निभावतात। कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाल्याचं आपण पाहतो। अजित पवारांचं पार्थिव आता गाडीमध्ये ठेवण्यात आलं। संपूर्ण पवार कुटुंबीय दुःखाच्या समयी एकत्र आपण पाहतो। अजित पवार यांचे 2 पुत्र जय आणि पार्थ पवार, पत्नी सुनेत्रा पवार सर्वजण आता गाडीत आहेत। हे पार्थिव काटेवाडीच्या निवासस्थानी नेले जाईल। पवार कुटुंब या ठिकाणी आपण पाहतो। अजितदादा यांचं पार्थिव गाडीमध्ये ठेवण्यात आले। आता काटेवाडीच्या निवासस्थानी नेले जाईल, त्यानंतर अंत्ययात्रा काढली जाईल आणि त्यानंतर अजित पवार यांना अखेरचा निरोप दिला जाईल, अंत्यविधी पार पडेल। अतर्क्य असं राज्यात काल घडलं आणि संपूर्ण
महाराष्ट्र शोकाकुल झाला. एक स्पष्ट वक्ता राजकारणी अशा पद्धतीने निघून जाईल असं कुणालाही वाटलं नव्हतं. मात्र नियतीच्या पुढे आपण सगळेच हतबल आहोत. नियतीनं काल अशा पद्धतीने एक घाला घातला आणि काल परवापर्यंत आपल्यात असणारे, त्यांची भाषणं आपण ऐकणारे सगळेजण काल एक पद्धतीनं पोरके झाल्याची भावना मनामध्ये आली. कारण अजित पवार यांच्या विमानाला काल सकाळी अपघात झाला, भीषण अपघात झाला आणि अजित पवार यांचं त्यामध्ये दुर्दैवी असं निधन झालं. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आता लोक बारामतीमध्ये दाखल होत आहेत. आपण दृश्य पाहतो. अजित पवार यांचं पार्थिव आता गाडीमध्ये ठेवण्यात आले. दादांना अखेरचा निरोप देण्यासाठी कार्यकर्ते तिथे येतात. कार्यकर्ते अगदी ओक्साबोक्शी रडत असल्याचं पाहायला मिळतं. कंठ सगळ्यांचा दाटून आलाय, अश्रू अनावर झाले आणि संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडालाय. दादांची ही जाण्याची वेळ नव्हती असं म्हणत कार्यकर्ते आपल्या भावनांना वाट मोकळी करून देत आहेत. तर अजितदादा अमर रहे अशा घोषणा दिल्या जात आहेत. कार्यकर्ते रडत असल्याचं सध्या पाहायला मिळते. भावूक झालेत, व्याकुळ झालेत. बारामतीकर एकत्र आलेत. बारामतीचा एक वाघ हरपला अशा भावना कार्यकर्त्यांकडून व्यक्त केल्या जात आहेत. अजित पवार यांचं पार्थिव गाडीमध्ये ठेवण्यात आलं आणि आता ते थोड्याच वेळात अंत्यसंस्कार केले जातील. अंत्ययात्रा सुरुवातीला काढली जाईल आणि त्यानंतर विद्याप्रतिष्ठानमध्ये अंत्यविधी पार पडणार आहे. विद्याप्रतिष्ठानमध्ये शरद पवार आलेले आहेत. राज्यातले महत्त्वाचे नेते सध्या बारामतीत दाखल होत आहेत. राजकारणाचं एक अभिन्न अंग असलेले अजितदादा काल निघून गेले आणि एक प्रकारे संपूर्ण राज्याला एक मोठा धक्का बसला, एक मोठा आघात झाला. अतिशय अनपेक्षितपणे ही सगळी घटना घडली. मात्र त्यातही आता धीरोदात्तपणे शरद पवार उभे आहेत. नियतीच्या पुढे आपण सगळेच हतबल असतो असं म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांनाच धीर दिला. अजित पवार यांचा हा अपघाती मृत्यू महाराष्ट्रासाठी एक मोठा जबर असा धक्का आहे आणि या धक्क्यातून